विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आय टी आयच्या जागांचे जे वाटप आहेत ते कसे केले जाते याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच आय टी आयचे आरक्षण किती आहे, त्याच्यानंतर कुठल्या कॅटेगरीला किती आरक्षण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थी म्हणजे काय, जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी म्हणजे काय, तर यांसाठी आरक्षण कसे दिलेले आहेत ते याच्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा या वेबसाईटवर येता आपल्या ॲडमिशनच्या, ठीक आहे, मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, तिथून तुम्ही येऊ शकता. इथे डाउनलोड्समध्ये बघा कम्प्लीट ब्राउचर आहे, तर इथून तुम्ही एक माहिती पुस्तिका डाउनलोड करा, त्याच्यामध्ये आरक्षणचं दिलं आहे आणि मी सुद्धा हे समजून सांगणार आहे, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये बघा एक असतं केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध जागांचे वाटप. तर दोन प्रकारचे विद्यार्थी असतात, एक असते मूळ जिल्ह्यातील विद्यार्थी आणि जिल्ह्याच्या बाहेरचे विद्यार्थी. आता हे म्हणजे काय, समजा अमरावती जिल्ह्यातला विद्यार्थी आहे आणि त्याचा 10वी कुठून झालेला आहे, अमरावती जिल्ह्यातूनच झालेला आहे, ठीक आहे. तर तो झाला अमरावती जिल्ह्याचा विद्यार्थी. परंतु विद्यार्थी आहे म्हणजे विद्यार्थ्यानं काय केलं, 10वी जे आहे ना ते मुंबईवरून केली. 10वी कुठून केली, मुंबईवरून केली, आणि तो काय करतोय, अमरावतीच्या कॉलेजसाठी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तो काय झाला, तो झाला आपला जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी, ठीक आहे. जर तुम्ही ज्या जिल्ह्यातून 10वी केलेली आहे, बघा इथं काय म्हणतंय, सर्वसामान्य प्रवेश पद्धतीमध्ये एकूण जागापैकी 90% जागा ह्या उमेदवाराने ज्या जिल्ह्यामधून SSC दिलेली आहे त्याच जिल्ह्यामधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे जिथून तुम्ही 10वी केली त्या जिल्ह्यातून 10वी केली त्या जिल्ह्यातील विद्यार्थी म्हणजे होम डिस्ट्रिक्ट लेवलचे विद्यार्थी, ठीक आहे, मूळ जिल्ह्यातील विद्यार्थी. आणि जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून SSC पास केली असेल आणि दुसऱ्या म्हणजे वेगळ्याच जिल्ह्यात तुम्ही ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुम्ही झाले जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी. तर यांच्याकरता आरक्षण कसं आहे बघा, 90% आणि 10%. 90% आहे सेम जिल्हा, म्हणजे सेम जिल्हा असेल आणि हा वेगळा, ठीक आहे, डिफरंट जिल्हा, तर हे त्याला आरक्षण. याच्यानंतर महत्त्वाचं आरक्षण बघूया तुमचं कास्ट वाईज आरक्षण. तर थोडं खाली आहे ते यांनी दिलेलं, हे बघा, मागासवर्गीय उमेदवारांकरिता आरक्षण. तर मी थोडं झूम करून दाखवतो. हे बघा इथे सर्वात पहिल्यांदा म्हणजे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 13% आरक्षण आहे. त्यानंतर ST वाल्यांसाठी 7%. VJ-DT जे असतात तर यांच्याकरता 3%. नंतर NTB यांच्याकरता 2.5%. भटक्या जमाती म्हणजे NTC वगैरे आहेत तर यांच्याकरता 3.5%. नंतर NTD साठी 2%. आणि OBC विद्यार्थी आहेत यांच्याकरता असतात 19%, ठीक आहे. आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या जे मागास वर्गातील घटक आहेत म्हणजे SEBC मधून फॉर्म जे भरतात त्यांच्याकरता 10%. आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS मधून फॉर्म भरणारे विद्यार्थी असतात त्यांच्याकरता 10%. तर या प्रकारचं काय ते ॲडमिशनचं आरक्षण आहेत, म्हणजे ज्या जागा असतात त्या आरक्षित केलेल्या असतात, या प्रकारे भरल्या जातात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं कन्फ्युजन व्हायला नको का एका विद्यार्थ्याला समजा 90% आहे आणि एकाला समजा 88% आहे, 88 वाल्याचा नंबर लागतो पण तुमचा नंबर लागत नाही का, कारण तर हे आरक्षणामुळे, ठीक आहे. तर हे असं होऊ शकते. तर हे झालं आरक्षण. अजूनही काही डिटेल्स आहेत याच्यामध्ये दिलं त्यांनी, धार्मिक आरक्षण, हे आरक्षण, ते आरक्षण, आपण इतके खोल जाऊ नये, ठीक आहे, जास्त एकदम म्हणजे तुमच्या डोक्यात संबंधाच्या पलीकडे जाईल, ठीक आहे. म्हणून जे महत्त्वाचं आहे तेवढं सांगितलं आहे. अजून जर कोणाला अजून आतमधली माहिती पाहिजे असेल, खूप सारी डिटेल्स पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये टाका, मी तुमचा प्रश्न उत्तर देऊन देईल, ठीक आहे.